थोडीशी शौर्यवान बनवावी लागतील. ऐका ना, कॉन्व्हेंटला टाकली याचं दुःख नाही, मी सुद्धा एक इंग्रजीचा प्राध्यापक आहे. परंतु तरी सुद्धा जगात जर कोणी विचारलं ना महाराज की जगातील सर्वात श्रेष्ठ भाषा कोणती, मी छाती ठोकपणे सांगेल माझी मराठी भाषा ही जगातील सर्वात श्रेष्ठ भाषा आहे. सज्जनो ऐका, आज मराठी राज्यभाषा दिन आहे. ऐका ना, माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृताही पैजेसी जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन. माऊली वर्णन करतात माझी मराठीची ताकद वेगळी. सज्जनो, मराठीची बी ताकद वेगळी आहे आणि मराठ्यांची बी ताकद खऱ्या अर्थानं वेगळी आहे. हा नाद नाही नाही नाही. त्याच्यामुळे सज्जनो ऐका, इंग्रजी कितीही श्रीमंत असू द्या, जगातल्या कुठल्याही विमानतळावर जा, तिचं तुम्हाला दर्शन भेटेल. पण माझ्या मराठीचं दर्शन घ्यायचं असेल ना, माझ्या महाराष्ट्रातील विमानतळावरच यावं लागेल. एवढी पवित्र भाषा आमची मराठी आहे. म्हणून सज्जनो, आम्ही आई तुम्ही कॉन्व्हेंटला घातली याच्यात दुर्दैव नाही, पण पोरं आता शौर्यवान बनवा. ऐका ना, शौर्यवान बनवायचे म्हणजे त्यांच्या हातात ढाल आणि तलवारी नाही द्यायची. ऐका, एकच गोष्ट करा, तुमची पोरं कीर्तनात टाळ घेऊन जरी उभी राहिली ना तरी ती शौर्यवानच आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं अध्यात्मात जर आमची मुलं असतील ना, त्यांची ताकद खऱ्या अर्थानं वेगळी आहे. आणि अध्यात्मात असण्याला माणसाला कशाचीच भीती वाटत नाही. आमची मोहिनीचे वडील त्या ठिकाणी कायम सांगत असतात, अध्यात्माची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे कायम सांगतात, कोणाच्या विश्वासावर सांगतात माहित नाही, परंतु एकदम कॉन्फिडेंटली सांगतात की हेही दिवस निघून जाणार आहे. कशामुळे जाणार आहे? कारण त्यांच्या पाठीशी पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे. ही ताकद खऱ्या अर्थानं त्यांच्या आहे. म्हणून आई, पोरं खऱ्या अर्थाने आता शौर्यवान त्या ठिकाणी बनवावे लागेल. आणि मुलगा आहे की मुलगी आहे याचा विचार करू नका, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना अध्यात्माच्या वाटेवर लावा. कारण मुलगा होणं आणि मुलगी ही काही आमच्या हातात आहे का? नाही. परंतु खरंच ज्यांना मुली असतात ना, बघा मुली माझ्या क्लासला जेवढ्या त्या सगळ्या आहेत, त्यांच्या आया पण आहे. ज्यांना मुली असतात ना ती खरंच भाग्यवान असतात बरं का, खरंच भाग्यवान असतात. म्हणतात मग तुमच्या आई वडिलांना नाही, आता कमी पडलं त्यांचं थोडंसं, काय करता त्यांचं थोडंसं कमी पडलं, पण ज्यांना आहे. ऐका, मुलीची क्वालिटीच वेगळी. घरी जर पाहुणा आला ना घरी, 2 मिनिटात चहा त्या ठिकाणी मुलगी, दूध जरी नसले ना मागच्या दाराने जाईन, पटकन दूध घेऊन येईन, चहा बनवीन. पाहुणा घरी, पोराला सांगितलं ना ती पहिल्यांदा जातच नुसतं हात पाय जातच नाही ती. अरे जा बाळा, मग मला चॉकलेटला 2 रुपये. 5चं दूध 7वं गेलं का बरं, गप्पन मरत नाही. जाताना मागच्या दारावर तांब्या घेते, तांब्या, आणि त्या तांब्यात 2 ठोका टाकणार, 5चं दुधाचं आणि 2चं याला चॉकलेटला. दूध आणायला चाललो. अरे तुका बियांचो पार्टीत खोळखळा वाजवा होता का काय रे? नुसता बोबाटा म्हणजे अशी ठसका ठेवानी काम, व्यवस्थित कामच का? दूध आणा, गप मरणं जाणं मागून पाहुणे आलेत ना, काय आकलीचा भाग म्हणजे असली पोरं असतात त्या पुरी. आणि खरंच पोरगी आई बापानं सगळ्यात जास्त प्रेम करणारी कोण असतं तर ती पोरगी आहे. म्हणून त्यांना अध्यात्माच्या वाटेवर आणा. खऱ्या अर्थानं शाळेत पण, दीदी ताई तुला किती वया आणायचे? पप्पा मला 6च वया आणा, पैसे कमी असेल तर 3च आणा, एका वहीत 2 विषय भागवते. आद्याला विचारला, आद्या इकडे. आद्या आला, तुला किती वया आणायचे? आणा 20-22. काय शाळा पेटवायची काय? 20-22 आणा. मी असं धसका ठेवानी काम. बरं तू लिहित तर काहीच नाही, समोरून नाही मागूनच लिहायला. तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा आहे? मागून सुरू होतोय असा. मग का मग पुढून लिहित ना, मागून उलटाच, म्हणजे धसका ठेवानी प्रश्न आहे. म्हणजे हे पोराची स्वार्थी असते. खऱ्या अर्थ पोरी त्या ठिकाणी जीव लावतात आई बापाला. म्हणून अध्यात्म बऱ्याच वेळा त्या ठिकाणी प्रश्न निघतो की पोरीला काही त्या ठिकाणी अध्यात्माची गरज नाही. खऱ्या अर्थानं दोनही कुळाचा उद्धार कोण करत असेल तर ती मुलगी असते. म्हणून तिला पण मुलासमोर जगू द्या, तीच तुमची शान येणाऱ्या काळात वाढवणार आहे. म्हणजे पोरं आणि पोरांच्यात ही जास्त क्वालिटी त्या ठिकाणी आहे. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, एक जण माझ्या त्या ठिकाणी पाया पडायला आले. म्हणलं पडू दे, आता पडतंय तर काय हरकत आहे. त्या ठिकाणी घातले आपण धोतार, फेटा बेटा, पडू दे. फेटा त्या ठिकाणी पाया पडल्या म्हणला हे 1000 रुपये. म्हणलं नको मला पण घ्यायचीच होते, पण कुठे डायरेक्ट म्हणता. म्हणलं नको राहू द्या. म्हणलं राहू द्या. अरे म्हणलं दे, ठीक आहे घात. लक्ष्मीला कोण नाही म्हणते तेव्हा घातलं. त्या ठिकाणी म्हणते ही माझी मिसेस. म्हणलं मग मला कशाला सांगतोय? नाही हिला 9वा महिना आहे. म्हणलं मग? आणि मग सांगा ना हिला पोरगा होईन का पोरगी होईन? मला कळत असतं कशाला फेटा बांधून हिंडलं, तिकडेच हिंडत असतो ना. मी असं उलटी धसका ठेवानी प्रश्न. पण मी बी हुशार होतो. म्हणजे हे असं विचारते ना, याला पोराचीच अपेक्षा आहे 100%. मी बी बाया सारून म्हणलं पोरगाच होणार. ते पुरत बाया साऱ्या नाही झाला, मग पोरगी 100% होणार. ती म्हणला
म्हणलं हा. 100%. कारण आहे पोरगी काय पोरगा ती काय आपल्या हातात आहे का, देवाच्या हातात आहे. मग कळलं पाहिजे ना. आणि तुम्ही जरा थोडंसं आपल्या विचारात बदला ना. तुम्हाला पण हॉस्पिटलमध्ये असल्यावर पोरगा झाला ना, पोरगा झाला पोरगी झाला पोरगीच झाली. तुम्ही कोण होता? तुम्ही डायरेक्ट आया झाल्यात का काय? पोरीच होता ना आधी तुम्ही पण. हा विचार तुम्ही आधी खऱ्या अर्थाने बदला. आणि ही धसकाट पूर्ण लईची चित्र. मी 10वीला आता मग मला त्या ठिकाणी एकाने प्रश्न विचारला, असली लई उलटीच विचारित, सरळ विचारित आणि उलटी धसकाट्या. मी म्हणलं नालाय कोण 16 वर्ष झाली काय, अकलीचा भाग आहे का नाही तुम्हाला? थोडंफार जरा इकडे लक्ष देत जा. तुमच्या वयात असताना ज्ञानेश्वर माऊलीने त्या ठिकाणी समाधी घेतली. हा मला माहित आहे. म्हणलं मग तुला माहित आहे, मग तुम्ही कधी त्या ठिकाणी काय तुम्हाला काय कळतं का नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली. जरा त्यांच्यासारखं कार्य करा. गुरुजी सर थंड घ्या. म्हणलं झालंय काय? काय झालंय म्हणजे तुमच्या वयात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती, तुम्ही कधी घेणार ते आधी सांगा. उलटीच विचारित धसकाट्यावाने लई उलटी काय लई काही त्यांचा भरवसा नाही. एकदा ठिकाणी शाळेत इन्स्पेक्शन होतं, सगळे गुरुजी वगैरे त्या ठिकाणी आले आणि त्या साहेबांनी प्रश्न विचारला. म्हणजे आज साहेब येणारे प्रश्न सगळ्यांनी. हा म्हणले काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. आले म्हणजे सीतेचं स्वयंवराचं सांगा, धनुष्य कोणी मोडलं? एकाला उभं केलं, उठ उभं राहिलं. पाया पडतो मी नाही मोडलं. अरे कोणी मोडलं म्हणत मी ना, खरंच सांगतोय नाही मोडलं मी. येडपट कोणी मोडलं? गुरुजी. सर साहेब तुम्ही इकडे या, हे असंच आहे. मला तर पक्का डाऊट आहे हे मोठ्याचं पोरग हे खोटं बोलते, पण मला पक्का डाऊट आहे यांनीच मोडला असं. गुरुजी अशी. अरे काय ते आहे का नाही? गुरुजी बी असं म्हणले. चला मुख्याध्यापक गेले. मुख्याध्यापक अहो काय कळत नाही पोराला, एवढं सोपं येत नाही. धनुष्य कोणी मोडलं? मुख्याध्यापक झालंय काय? काहीच नाही झालं. मग धनुष्य मोडलंय ना.